नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. डोंगरकडा येथे कैलासवासी गंगाधररावजी लोमटे यांच्या स्मरणार्थ भव्य मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन. डोंगरकडा येथे लॉयन्स नेत्र रुग्णालय व कैलासवासी गंगाधररावजी लोमटे यांच्या स्मरणार्थ डॉक्टर सुधाकर लोमटे यांनी डोंगरकडा परिसरातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आज आयोजन केले आहे. सर्वप्रथम श्री स्वयंभू जटाशंकर व संत देवकामाता यांच्या तसेच कालवंशी गंगाधररावजी लोमटे यांच्या प्रतिमेचे पुष्पपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या कार्यक्रमास उपस्थित डोंगरकड्याचे सरपंच पप्पू उर्फ शिवाजी आडकिणे, रावसाहेब आडकिणे, बालासाहेब लोमटे, डॉक्टर सुधाकर लोमटे, डॉक्टर नागेश कुलकर्णी, दिलीप सोनटक्के, संतोष कांबळे, बंटी लोमटे उपस्थित मान्यवरांनी पुष्पदीप पूजा केले. श्री संत देवकामाता क्लिनिक डोंगरकडा फाटा येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी तसेच मोतीबिंदू आढळलेल्या रुग्णाला लगेच ऑपरेशनासाठी नांदेड येथे नेण्याची जबाबदारी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णाची राहण्याची व जेवणाची मोफत तसेच शस्त्रक्रियाचे ठिकाण लॉयन्स नेत्र रुग्णालय जंगमवाडी येथे पाठवण्याबद्दल सांगण्यात आले. रुग्णाला योग्य सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले. रुग्णांसाठी लागणारे आधार कार्ड व मोबाईल नंबर बद्दलही सांगण्यात आले. डोंगरकडा परिसरातील नागरिक या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लायन्स नेत्र रुग्णालयामार्फत गंगाधररावजी लोमटे यांच्या स्मरणार्थ हा शिबिर घेण्यात आला आहे. यामध्ये आपली फ्री नेत्र तपासणी तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रिया घेण्यात येणार आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा. लायन्स नेत्र रुग्णालय गेल्या 14 वर्षापासून ही सेवा मध्ये कार्यरत आहे. तर सगळ्यांनी त्याचा लाभ. दरवर्षीप्रमाणे आम्ही या वर्षी पण लॉयन्स नेत्र रुग्णालयातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया यांचे शिबिर ठेवत असतो. त्याच्यातूनच रुग्णाची सेवा घडत असते. फक्त आम्ही करोनाच्या काळामध्ये हे शिबिर घेऊ शकलो नाही आणि दरवर्षी या शिबिराचा लाभ हजारो रुग्ण घेत असतात. आम्हाला लॉयन्स नेत्र रुग्णालय नांदेड, वाघाळा महानगरपालिका नांदेड व ग्रामीण लॉयन्स ट्रस्ट संचालित यांचा नेहमी सपोर्ट राहिलेला आहे. मी दरवर्षी आमचे वडील कैलासवासी गंगाधररावजी माणिकराव लोमटे यांच्या स्मरणार्थ हे शिबिर ठेवत असतो. त्याच्यामध्ये बरेचसे रुग्ण सहभागी होतात. गोरगरीब रुग्णाला यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो. वरुड, हिवरा, डोंगरकडा, सुकळी, जामगव्हाण इथले रुग्ण बरेचसे रुग्ण या नेत्र रुग्णाचा लाभ घेत असतात. जवळपास 200 ते 250 रुग्णाची नोंदणी झालेली आहे आणि कमीत कमी 20 ते 25 रुग्ण मोतीबिंदूचे निघतील. हे